मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विनायकराव पाटील यांनी देहत्याग करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कौठा येथील सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीदरम्यान उपोषणे, मोर्चे, रास्ता रोको या विविध आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण द्यावे या मागणीकरिता विनायकराव पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या 10 फेब्रुवारीपासून कौठा येथे त्यांचे आमरण उपोषण सुरू असून मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास त्यांनी देहत्याग करण्याचा निर्धार केला आहे. पहा काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील. मारुती कदम, उमरगा, धाराशिव. सामाजिक कार्यकर्ते विनायकरावजी पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीतून आरक्षण मिळावे यासाठी 10 तारखेपासून त्यांनी कवठा गावामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आहे. जसं अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे, त्याच धर्तीवर कवठ्यामध्ये सुद्धा विनायकराव पाटील यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं. विनायकराव पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, काय सांगाल? गेल्या 10 तारखेपासून आपण आमरण उपोषण सुरू केलं आहे. हो, मराठवाड्यावरती याच्यामध्ये सध्या खूप अन्याय झाला आहे. मराठा आरक्षणाचा लढा जरांगे पाटील गेली 4-5 महिने झाला लढत आहेत. सगळ्या सोयऱ्याचं जी अधिसूचना काढलेली आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये 5 ते 6 हजार गावामध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये 700 ते 800 गावामध्ये कुणबी नोंदी नाहीत. लातूर जिल्हा सगळ्यात कमी प्रमाण आहे. या आकड्यापेक्षा सुद्धा या सगळ्या गोष्टीचा मराठवाड्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे. पण दुसरी महत्त्वाची बाब, ह्या कुणबी नोंदी मराठवाड्यात मोजण्याची गरजच नाही, कारण मराठवाडा हा निजाम राजवटीमधून इकडे आलेले आहोत. मराठवाडा हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी नाही आहे. आम्ही 17 सप्टेंबर 1948ला निजाम राज्यामधून इकडे आलेलो आहोत. 1 मे 1960 रोजी आम्ही बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झालेले आहोत. त्याचं कारण म्हणून मी सांगतो की मराठवाडा हा मूळ महाराष्ट्राचा भाग नाही आहे. हे मूळ आम्ही निजाम काळात होतो. निजाम राज्यामध्ये आम्ही ओबीसी होतो अशा प्रकारचा पुरावा 1901ची जनगणना त्याच्यामध्ये आहे, 1909चा हैदराबाद गॅजेट त्याच्यामध्ये आहे, काकासाहेब कालेलकर आयोगाने हे सिद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं खत्री आयोगामध्ये हे सांगितलं आहे. सगळ्या आयोगाने सांगितलं असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार मराठवाड्यावरती अन्याय करत आहे. मराठवाड्याला जर ओबीसीमधून आरक्षण द्यावं, जर ते आरक्षण द्यावं म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे. हैदराबाद गॅजेट स्वीकारावं. हैदराबाद गॅजेटमध्ये सगळी नोंद आहे. 11 ऑक्टोबर 2023 रोजी शिंदे समितीला सुद्धा अहवाल दिलेला आहे. शिंदे समितीने सुद्धा तशा प्रकारची शिफारस राज्य शासनाकडे केलेली आहे. पण सरकार कुठल्याही परिस्थितीचा निर्णय घ्यायला तयार नाही. म्हणून शेवटी टोकाची भूमिका म्हणून मला या ठिकाणी अन्न, पाणी व उपचार तिन्ही त्याग करून उपोषणाला बसलेलं आहे. आता माघार नाही. मराठवाड्याला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण नाही दिलं तर मी देहत्याग केल्याशिवाय राहणार नाही. कुणाच्या तरी बलिदानाशिवाय सरकार जागे होईल असं मला वाटत नाही. म्हणून मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. एका बाजूला सरकार विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देऊ पाहत आहे आणि त्या आरक्षणाकडं, सरकार देऊ पाहणाऱ्या आरक्षणाकडं आणि तुमच्या मागणीकडं याच्यामधला फरक आपण कसं सांगाल? काय नेमकं? बरोबर आहे. सरकारचं अशा कुठल्याही विशेष अधिवेशन घेण्यासोबत आत्तापर्यंत कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही. सरकारने जर मागासवर्गीय आयोग स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं तर आमचा हरकत नाही, आम्ही त्याच्यामध्ये सामील होतो. जर तसं करायचं नसेल सरकारला तर मग ओबीसी द्यावं. कारण एक गोष्ट मला कळत नाही सरकारची, की सरकारचे काही नेते म्हणतात की ओबीसीला धक्का न लावता मराठ्याला आरक्षण देणार, कसं देणार हेही सांगत नाहीत. एकीकडे कुणबी नोंदी सापडल्या म्हणतात, त्यालाही ओबीसीमध्ये दाखल करू म्हणतात. एकीकडे म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही. सरकारच्या ह्या चुकीच्या ह्या भूमिकाच म्हणजे ते विसंगत आहे. वेगळे नेते विसंगतपणे बोलतात. सरकारचं लक्ष फक्त मराठा आरक्षणापेक्षा मराठाचे नेते फोडण्यामध्ये लक्ष लागले. नेते फोडायचे, पैसे द्यायचे, IPL सारखं सरकार चालवायचं, आमदार बोलले जाऊन विकत घ्यायचे आणि सरकार चालवायचं. त्याच्यामुळे मराठा आरक्षण असं मिळेल असं आम्हाला वाटत नाही. म्हणून टोकाच्या भूमिकेला मी आलो आहे. एकतर मागासवर्गीय स्वीकारा, त्याच्याप्रमाणे सरसकट आरक्षण द्या, नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही ऑलरेडी मराठवाडा हा कुणबी समाजामध्ये आहे, गॅजेटियर स्वीकारा,
हैदराबाद गॅजेटनं मला आरक्षण द्या, नाहीतर मी आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही म्हणजे नाही, माघार घेणार नाही, बलिदान करणार म्हणजे करणार. मी ज्ञानेश्वराची गाथा घेऊन बसलो इथे. ज्ञानेश्वराला सुद्धा जिवंत समाधी घ्यावी लागली समाजाच्या त्रासाला कंटाळून. आता मी सरकारच्या त्रासाला कंटाळून जिवंत समाधी घेण्याचा प्रयत्न करतो, करणार आहे आणि देहत्याग करणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे. तुम्ही सातत्यानं सरकारकडं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्यासाठी विविध मागण्या शेतकऱ्यांच्या तुम्ही लावून धरलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या 3,000 आत्महत्या गेल्या 3 वर्षाच्या कालावधी दरम्यान झाल्यात. तरी शासनानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत कसल्याही मदतीचा हात पुढे केला नाही. त्याकडे कसं पाहताय? आता आपण सांगतो की आरक्षणाचा मुद्दा आला कुठून? आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यात जे तरुण पोरं मागतायत ते कारण त्याचं की शेती परवडत नाही, नोकरी मिळत नाही, म्हणून हा आरक्षण आलेलं आहे. कारण 3,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जानेवारी महिन्यामध्ये 82 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तरी सरकार याच्याकडे बघत नाही. अहो सरकार, आम्ही महाराष्ट्रात विनाअट सामील झालो. 1947ला जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हाच तुम्ही पाकिस्तानला 52 कोटी रुपये का 50 कोटी रुपये दिले असं आम्ही ऐकलं. मग आता मराठवाडा विदर्भामधून, फाळणीमधून, निजाममधून इकडं आला, मग आम्हाला काय दिलं तुम्ही? न शेतीला भाव दिला, न सोयाबीनला भाव, कशालाही काहीही करत नाही सरकार. शेतकऱ्याकडे तर बघायलाच तयार नाही. म्हणून हा आरक्षणाचा प्रश्न आला. आम्हाला आरक्षण, शेतीमालाला चांगले भाव द्या, आरक्षणाची तीव्रता कमी होईल, लोक जगतील, लोक कामाला जातील, लोकांच्यावर ते उपकार होईल. पण आज तुम्ही कुठल्याही प्रकारचं आरक्षणही देत नाही, शेतीमालाला भाव देत नाही, आमच्या मरणाची वाट पाहताय. म्हणून आता शेवटी कुणाच्या तरी मोठ्या बलिदानाशिवाय सरकार जागा होणार नाही. म्हणून मी या टोकाचा निर्णय आलेला आहे. शेतकऱ्यासाठी, आरक्षणासाठी बलिदान करणारच. एका बाजूला अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झुंज देत आहेत आणि तुम्ही कवट्यामध्ये झुंज देत आहेत. हो, तर एकूणच हा दोघांचाही प्रवास, त्या प्रवासाबद्दल काय? दोघांच्या मागण्या एकच आहेत, दोघांची भूमिका एकच आहे. आम्ही दोघे एकच आहोत. मनोज जरांगे पाटील आणि विनायकराव पाटील काही वेगळे नाही आहेत. त्यांनीही तेच सांगितलं आहे की हैदराबाद गॅजेट स्वीकारा, इतर सगळ्या मागण्या मान्य करा. जरांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा मीच आहे. म्हणून कृपया भेदभाव करू नका. 2 पाटलं एकच आहेत, जरांगे पाटील आणि विनायक पाटील. आम्ही दोघे मिळून खंबीरपणे लढू आणि सरकारकडे ही मागणी मान्य करून घेऊ.